संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील आद्य ग्रामदैवत तसेच 11 महिने दक्षिणेकडे वसलेली आई जगदंबा पौष महिन्यात आपल्या उत्तरेकडच्या मंदिरात 1 महिना स्थापत्य होत असते. यावर्षी सालाबाद प्रमाणे वानखेड यात्रा महोत्सव सोहळा पार पडला आहे. या उत्साही सोहळ्यात 1 ते 2 लाख भाविकांचा जनसागर लोटला होता. भाविकांना महाप्रसादाचे वाटप करून यात्रा महोत्सवाची सांगता करण्यात आली आहे. तसेच जगदंबा देवी संस्थान वानखेड वर्षभर नवनवीन उपक्रम संस्थाच्या वतीने राबवित असते. तालुक्यातील वानखेड नगरीतील नवयुवक, आबालवृद्ध तसेच पंचक्रोशीतील भाविक लाखोंच्या संख्येने येथे उपस्थित राहतात. गावातील हजारो भाविक यात्रा सोहळ्यात श्रमदान करतात. यावर्षी 13 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता टाळ, मृदुंग, लेझिम, ढोल, डीजे, भजनी मंडळी वेगवेगळ्या प्रकारची वाद्य सादर करून वाजत गाजत आई जगदंबेची संपूर्ण गावातून पालखी सोहळ्याने आईची मूर्ती प्रतिष्ठा उत्तरेकडील नदीकाठी असलेल्या मंदिरात 1 महिना विराजमान राहते. त्याचप्रमाणे रात्री रथ यात्रा काढण्यात आली. या सोहळ्यात हनुमान सेना पाठ धारण करून गावातील राम मंदिरापासून तर नदी पलीकडच्या जगदंबा देवीच्या मंदिरापर्यंत रथ यात्रा काढण्यात येते. प्रभू राम रथ सोहळ्यात राक्षस राज रावण सीताहरण दाखविण्यात येते. वाग्देवी पाठ धारण केला जाते. रामायणातील वेगवेगळे असे क्षण दाखवून पहाटे कुंभकर्ण वध दाखवण्यात येतो. रात्रभर सुरू असणाऱ्या या उत्सवात सर्व गावात रोषणाई केल्या जाते. हे सर्व पाहण्यासाठी गावातील लोक आतुर असतात. मंदिरे सप्तरंगी रोषणाईने झगमगल्या जातात. दुसऱ्या दिवशी सकाळीच गावातील लोक महाप्रसादाच्या तयारीला लागतात. दहीहंडी मिरवणूक निघते. दहीहंडी फोडून महाप्रसाद वितरणास सुरुवात करण्यात येते. यावर्षी 19 क्विंटल उडीद डाळ आणि 54 क्विंटल पोळीचा महाप्रसाद तयार करण्यात आला होता. 14 जानेवारी रोजी मंदिर परिसरात भव्य यात्रा भरली. मंदिर परिसरात प्रसाद, ओटी, हार, फुले याचबरोबर नवनवीन खेळणी, डाळ, रेवडी तसेच वेगवेगळ्या वस्तू, भांडी, कपडे, लहान मोठे आकाशी पाळणे, रेल्वे गाड्या, खाण्यापिण्याच्या पदार्थाची बरीच दुकाने सजली होती. मनीष ताडे, विदर्भ न्यूज, जळगाव जामोद.